गाड्या थांबवा, सगळ्या गाड्यांना येऊ दे, घाई करू नका। थांबा, दोरी खाली सोडा, सगळ्या गाड्या आल्या की मग थांबा, जरा थांबा, गाडी येऊ द्या, थांबा थांबा थांबा, अरे थांबा, तयार का? 1 2 3 दुसरा माईक जरा चालू करा। अजित ठाकूर, हॅलो 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 हॅलो, हॅलो। सर्वप्रथम सर्व उपस्थित गाडा मालक आणि त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांना मी गुढीपाडव्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतोय। खरं तर प्रत्येक ठिकाणी समालोचन करत असताना आजच्या दिवसाची खूप वाट आपण पाहत होतो। तो आजचा दिवस खऱ्या अर्थानं सचिन राहुल यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी बैलगाडीची जंगी शर्यत। आणि मित्रांनो, 7-8 बंदर म्हटलं की वर्ल्ड कप आपल्या लक्षात येतो। क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जो आपण पाहत असतो तो वर्ल्ड कप इथे 7-8 बंदरात आपण नेहमी सातत्याने पाहत असतो। भव्य दिव्य असं आयोजन, खरं तर सचिन राहुल आणि सर्व टीमला मी धन्यवाद देतोय। फार सुंदर असं गोड नियोजन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्या प्रेमाखातीर मथुर आज या ठिकाणी आला। मथुरची क्रेज काय आपल्याला सर्वांना पाहायला मिळाली। मित्रांनो, राहुल भाईवर असलेलं प्रेम आणि राहुल भाईचं सचिन दादांवर असलेलं प्रेम हे आपल्याला रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळालं। तर नंतर राहुल दादांनी सुद्धा सांगितलं की मथुर बरोबर जर तुम्हाला फोटो घ्यायचे असतील तर तुम्ही येऊन घेऊ शकताय। हे एकमेकांचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं। तर ही जी नातीगुती आहेत ही फक्त बैलगाडी क्षेत्रामध्ये जास्त जपली जातात, म्हणून म्हटलं जातं नाद एकच बैलगाडा शर्यत। आज या व्यासपीठावर आपण पाहतो अनेक मान्यवर मंडळी आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतोय। आणि अर्थातच 7-8 बंदर हॅलो। तत्पूर्वी मी सचिन दादांना मी विनंती करतोय 100% या ठिकाणी व्यासपीठावर आणखी एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे, मंदार दादा अर्थात मंदार वर्तक या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वप्रथम मी शब्द सुमनाने स्वागत करतोय आणि त्याचबरोबर सचिन दादा राहुल मी आपल्याला विनंती करतोय आपण जिथे कुठे असाल व्यासपीठाकडे चालायचं आहे। फार गोड नियोजन या ठिकाणी झालं। पप्पू शेठ सुद्धा या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आले होते। मला थोडीशी संधी या ठिकाणी बोलण्यासाठी मिळाली, मी धन्यवाद देतो या टीमला। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। आज विविध ठिकाणी आपण तुमची सुंदर अशी कॉमेंट्री आम्ही ऐकतच असतो। आज आपलंही इथे आगमन झालंय। गट नंबर 8 जो धावून आला त्याचा निकाल वाचतो। अजित ठाकूर बोरपाडा 1 नंबर, नैतिक पारंगे महाजने 2 नंबर, मयूर गणेश राऊत 3 नंबर आणि सौरभ शिंदे उसर 4 नंबर। हे निकाल जाहीर झाले असले तरी खांबावरचे पंच आल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर होतील। आता बैलगाडीचा 9वा गट सुटला आहे, यानंतर बैलगाडीचा 10वा गट सुटेल। यामध्ये म्हात्रे बंधू ठाकुराळी नागाव, साई उदय कवळे बादाणे, स्वरा स्वप्नील राऊत नवदरपेली, चंद्रकांत ढबुसे बोरघर, मिहीर मंगेश पाटील बेलकडे, दर्पण प्रकाश पाटील चौल भगवती, प्रियांशु हिमांशु कवळे नवगाव, वर्णेश घरत फणसापूर, या सगळ्यांनी तयार राहायचं आहे। पंचांनी स्कॅनिंग करून गाड्या तयार ठेवायच्या। बैलगाडी गट क्रमांक 10 म्हात्रे बंधू ठाकुराळी नागाव, साई उदय कवळे बादाणे, स्वरा स्वप्नील राऊत नवेदरबेली, चंद्रकांत ढबुसे बोरघर, मिहीर मंगेश पाटील बेलकडे, दर्पण प्रकाश पाटील चौल भगवती, प्रियांशु हिमांशु कवळे नावगाव, वर्णेश घरत फणसापूर। गाड्या आले, पट्टा खाली चला, गाड्या खाली चला, मधला पट्टा रिकामा करा। अतिशय चुरशीने गाड्या आलेल्या आहेत, प्रेक्षकांनी बाजूला। चला, रेषा पार केली की आवरा 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 आवरा, गाड्या आवरा, रेष पार केली की गाड्या आवरा। पुढे दुसऱ्या गाड्या आहेत, उभ्या आहेत, पाठीमागे गाड्या आहेत, अजून सर्व गाड्या आलेल्या मोजा।
हा बैलगाडीचा 9वा गट परत येतोय. कुठले कुठले कोणाचे बैल आले?